वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्ते जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर. त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू. क्षेत्राधिपती मनमत माऊली, माऊलीचा पावन सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूपी शिवाच्या स्मरण करू. जन्माला आलेले जीव प्रत्येक व्यक्ती बंधन राहू नये असा विचार करतो. कुठल्या प्रकारच्या अडीअडचणी आपल्या जीवनात येता कामा नये असं विचार करतो. आणि त्याने विचार केल्याप्रमाणे
असं होऊ शकते का? अडचणी कोणाला नाही का? थोडा विचार करायचा. आम्ही तर विचार केलेले नाही तरी सुद्धा अडकून का बसतो? अडचणी का येतात? कोणाचा इच्छा नाही. आमच्या जीवनात प्रॉब्लेम यावं, अडचणीत सापडावं, असा आपण विचार करूनच प्रत्येक काम करत राहतो. परंतु ज्या प्रकारे त्याच्यामध्ये आपण अडकायचं नाही म्हणून विचार करून ज्यावेळी काम करतो अत्यंत अडचणीमध्ये येतो. ज्या गोष्टीचा सुख समजून घेऊन त्यामध्ये आम्ही उडी घेतो. जोपर्यंत उडी घेणार नाही तोपर्यंत आम्हाला कळणार नाही. आणि उडी घेतलेले व्यक्ती म्हणत राहतात, बापू उडी घेऊ नको, पुष्कळ सांगतात. मृत्यू असोनी सिरी सुख मानती संसारी, काय म्हणावे तुम्हाला ऐसा कैसे मूड झाला. किती सुंदर सांगितलं. मोठा धोका आहे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे, परंतु लक्षात येत नाही. मरतो म्हणून कोणाला वाटते का? आम्ही बुड्ढा होतो म्हणून सुद्धा आम्हाला लक्षात नाही. आमचं केस पांढरं होते म्हणून सुद्धा माहिती नाही. आमचा दात पडते म्हणून माहिती नाही. आम्हाला चष्मा येते म्हणून माहिती नाही. जवान पोरांना विचार आहे, आम्हाला कशाला चष्मा, आमच्या कशाला दात पडते? आम्ही असंच राहणार आहोत. त्या अवस्थेमध्ये त्याला तसं वाटणारच आहे. लहान असताना तुम्हाला वाटलं होतं का तसं आमचं गुडघं दुखते, आम्हाला त्रास होते, उठायला बसायला अवघड होते, आम्ही मजबूर होतो, आमच्या डोळ्या मंद होते? कधी विचार केले का? नाही. कधी विचार केलो? चष्मा आल्यावर, गुडघ्यावर हात टेकल्यावर, मेरे कहने गे त्वरे गल्लके शरीर गूಢ ಹೋಗುದ ಮುನ್ನ, ಕಾಲ ಮೇಲೆ ಕೈಯ ನೂರಿ ಕೋಲು ಹಿಡಿಯದ ಮುನ್ನ, ಹಲ್ಲು ಹೋಗಿ ಬೆನ್ನು ಬಾಗಿ ಅನ್ಯರಿಗೆ ಹಂಗಾಗದ ಮುನ್ನ, ಮೃತ್ಯು ಮುಟ್ಟದ ಮುನ್ನ ಮುಟ್ಟಿ ಪೂಜಿಸು ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ. अक्कल केव्हा येते? दात पडल्यावरच. किती सुंदर सांगितले अण्णा बसवांना, फार सुंदर वचन आहे. ज्यावेळी तुम्हाला साधून घ्यायचं असेल, तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल, तुमच्या डोक्यात पक्का बसून घ्यायचं असेल, 30-35 इयर पर्यंत, 35 वर्षाच्या आत काय करता तुम्ही त्यावेळे तुमचा प्लस पॉइंट होते. पहाटे पहाटे ऐकलो आम्ही, थोडस लक्षात आहे की 35 वर्ष हे प्लस पॉइंट असते. आणि ज्यावेळे अक्षता पडला, सावधान झाले, तेव्हा मायनस सुरुवात. प्लस संपला, आता मायनस. मायनस का? तुमच्या
प्लस मध्ये अर्धा काढून घेण्यासाठी अर्धांगिनी आलेली असते. तुम्ही पुण्य केलं तरी सुद्धा ते अर्धा काढून घेणार आहे. पाप केलं तर नाही. पाप केलं तर स्वतः पूर्ण भोगावं लागेल. पुण्य केलं तर मात्र ते भागिनी होणार आहे. म्हणून आणि दान करायचं असलं तरी सुद्धा कोणी कोणी प्रेम करणारे जे लोक आहेत ना बायकोवर, बायकोला विचारणच करतात, आपल्याला दान घेऊत की नको, पंक्ती घेऊत की नको. बराच वेळ मी बोललो, मुखेरमध्ये मी बोललो, अप्पा होते की नाही, टोंगळे मारतात, गप्पा बाजू बसलेले राहतात ना सत्ती. ज्या वेळेस तुम्ही धर्म कार्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही ह्याला काय म्हणतात कोपऱ्या मारता, धर्मकार मारू नका, लागतील त्याला मारायला. तरी त्याने एक 100 रुपये दान केलं तरी सुद्धा 50% त्याला जाणारच मैनस. कारण सगळं मैनस. ज्यावेळी आपण संग्रह करतो 100% मजबूत असतानाच काय संग्रह करावं आपण विचार करायचा. फालतू गोष्टी संग्रह करू आमचं पुढे कल्याण होऊ दे म्हटलं तर जमणार नाही. त्याकरता हे सगळं अवयवाचं लक्षण अण्णा बसवांना फार एकाच वचनामध्ये त्यांनी संग्रहित करून आपल्या समोर ठेवले. नेरे केन्ने गे त्वरे गमलके, म्हणजे हे सुरकुटे पडतात, फुगून राहत नाही. मग म्हातारी झाल्यावर सुरकुटे पडते, द्राक्षी सारखं होते. मनुकी मनुकी कसं राहते, सुरकुटे पडलेले राहते. टवटवटीत द्राक्षी जे असते की नाही रस भरलेले ते वेगळंच, परंतु जे सुरकुटे पडलेले राहतात ते गोड राहतात, तर त्यांचा अनुभव गोड राहते. अनुभव राहते, भरपूर अनुभव राहते. अनुभव असलेल्या व्यक्तीला सांगत राहतात तरी सुद्धा आम्ही ऐकू शकत नाही. म्हणून आज बसवलिंग प्रभू अनुभवी संत, काल सुद्धा त्यांनी केलं लिंगेश्वर माय बाप, बघा कितीतरी अनुभव आहे. सांसारिक जीवनात काय परिपूर्ण पाहून, प्रत्यक्ष पाहून ह्या ठिकाणी लिहिला असेल आम्हाला वाटते. लक्ष झालं. आपुलिया मनाचे निश्चय झाला, परतोनी आला ऐसा नाही. काय निश्चय झाला, निश्चय काय केला, आपुलिया मनाचे निश्चय झाला. कशाबद्दल, परतोनी ऐसे नाही. खरोखर ज्यांनी ईमानदारी के साथ तो निश्चय केला असेल, ढगमळ नाही, धरसोड नाही, निश्चय असा राहायला पाहिजे, ढगमळ होतं कामा नये. आम्ही जीव भावे शरण आलो, या प्रकारे शरण जायला पाहिजे. आमचा निश्चय तसा राहत नाही, अर्धावटच सगळं काम, अर्धावट. आणि संसार मात्र शेवट.
अध्यात्म मात्र अर्धावट, पूर्ण करत नाही, कडाला लावत नाही. आणि ज्यांनी या प्रकारे निश्चय केलेले आहे त्यांना पुनरपि मरणं पुनरपि जननं जननी जठरे शयनम याच्यापासून तो मुक्त होतो. चक्रापासून मुक्ती मिळते. 100% सुखी कोण आहे मला सांगा बघू. माझ्या समोर बसले 100% सुखी माय बरं. तुमच्या घरी राहतो माय, दक्षिणा देऊ नका, काही देऊ नका आणि तुमच्या अन्न बी देऊ नका. आमचा आम्ही बांधून घेऊन तुमच्या घरी राहतो. असं चिकाच्या घरी गेलो मी, बापा आमच्या घरी या. काय समस्या, काय समस्या असल्याचं मला बोलतच नाही, मला माहिती. तकलीफ आली की तंबूक माणूस, मी पाठ केलं सुद्धा तकलीफ मध्ये तंबू माणूस. हा तर माय काय नाही, आप्पा बिलकुल काहीच विचारायचं, फक्त तुमच्या पूजा ठेवायचा आहे, तुमचा प्रसाद ठेवायचा, आम्हाला काही विचारायचं. मला एक तर भेटले माझ्या जीवनात, म्हणलं मी भयानक खुश होऊन गेलो. सगळं तारीख कॅन्सल केलं, कारण अशा प्रकारचे घर मला मिळत नाही कधी नंतर म्हणून गेलो. आपण पूजा झाल्यावर बोलत की आताच बोलत? आता मी विचार केलं काय बोलायचं माहिती आहे, अध्यात्माचा विचार नाही, थोडं बोलायचं. मला काय म्हणले तुम्ही? नाही जास्त बोलायचं नाही, थोडं बोलायचं. म्हणजे बोलायचं आहे, काही नाही काही गडबड आहे. 100% सुखी संसारात आहे म्हणून सांगता येत नाही. आणि आजकाल जमान्यामध्ये मिळणं भयानक अवघड. 100% सुखी कोण आहे? शंभर टक्के सुखी कोण आहे? 100% समर्पण भाव शंभूच्या प्रती ज्यांनी ठेवले त्यांनी 100% सुखी. आमचं प्रेम वाटलं जातं, वाटून टाकतो आम्ही. म्हणून तुम्हाला म्हणायचं प्लस नंतर मायनस, फक्त मायनस नंतर गुणाकार. पहिला प्लस नंतर मायनस नंतर गुणाकार. गुणाकार कधी डबल डबल, 2 2 2 4 2 3 2 4 8. तुमच्या मराठीमध्ये काय म्हणतात मला माहित नाही. 2 1 2 2 2 दुगणी 4 4 दुगणी 8 8 8 दुगणी 16 16 दुगणी 32. तुम्हाला आकडा सांगतो सगळं. नंतर गुणाकार. गुणाकार कधी कधी गुणाकार? ब्रह्मचर्य जीवन संपल्यानंतर ज्यावेळी गृहस्थ आश्रम ग्रहण करतो त्यावेळी मायनस स्टार्ट होते. ज्यावेळी ब्रह्मचारी वलंडून, म्हणजे कारण म्हणजे प्लस पॉइंट कुठे आहे, तुम्हाला संग्रह करायचा असला तर फक्त बाल्य जीवनामध्ये, ब्रह्मचारी जीवनामध्येच तुम्ही संग्रह करू शकता. अध्यात्म असो किंवा व्यावहारिक असो किंवा विद्या असो. नंतर विद्या लागणं अवघड आहे. काहीतरी बोललो आठवण काढत राहावं लागते. गुणाकार कधी होते? ज्यावेळे वानप्रस्थ ग्रहण करतो. वानप्रस्थ आश्रम, वानप्रस्थ म्हणजे माय, गंगापूरची माय. वानप्रस्थ म्हणजे
तुमच्या कमरामधला चावी सोनाला देणे म्हणजे वानप्रस्थ. जोपर्यंत तुम्ही कमरामध्ये ठेवणार तोपर्यंत मायनसच, डबल होणारच नाही. कारण उरला नाही तुझे पण तया महादेव शरण. गुणाकार करून घ्यायचा असेल तर संपूर्ण टोटल अर्पण करायचं. संतांच्या मागे धावायचं, सत्संगाच्या मागे धावायचं. 50 वर्षाच्या नंतर 50-55 आखरी 60 गाठलं, संपलं, त्यावेळेस तुम्ही काय व्हायला पाहिजे? वानप्रस्थी व्हायला पाहिजे. वानप्रस्थी म्हणजे संसाराची अटॅचमेंट बिलकुल नाही, परंतु संसारात राहायचं, परंतु शोधत राहायचं, संतांना शोधत राहायचं, सत्संग शोधत राहायचं, अनुभूती घेत राहायचं, डबल फायदा करून घ्यायचं. सोडिता सुटेना जड झाला भारी, आता त्रिपुरारी येणारच होतो महाराज, काय करावं, थोडा अडचणी आली, थोडासा असं निघणार होतो बघा. असं पाऊल बाहेर पडायला असं घडले म्हणून मी येऊ शकले नाही. असं अडचणी येतात. ज्यावेळी वानप्रस्थ झाल्यानंतर हे म्हणायचं गरजच नाही. सुटका झाली, आम्ही सुटका झाले हो गुरुमावली, आम्ही येणार होतो, परंतु कसं इकडे नाही, दुसऱ्याकडे. कुठलं तरी कार्य असो, लग्न असो, मुहूर्त असो, तुमचं केस खंडन असो, पाळणं असो, सगळं जावं लागते की नाही. 60च्या नंतर बळापळी करू नका. आणि गव्हर्नमेंट लोक फार हुशार आहे. 70च्या असले तर त्याला फ्री केले, मरून जा तिकडं, चढता येणार, बसता येणार, उडता येणार, त्या लोकांना फ्री केले. छोट्या छोट्या लेकरांना फ्री करायला पाहिजे होतं, स्कूलला जाणाऱ्याला फायदा तर होईल. हे म्हातारे लोक कुठं जावं? आपल्याला कुठं प्लस पॉइंट आहे आमच्या भारता देशाला, आम्हाला त्या ठिकाणी सुविधा करावं. ते तर झालं. 60च्या नंतर बिलकुल अटॅचमेंट व्यवहाराशी राहता कामा नये. फक्त अध्यात्म प्लस मै हे करायचं. काय म्हणतात गुणाकारला, काय म्हणतात मल्टी, हा डबल. 60चे नंतर 75च्या मध्ये जे आपण करतो त्याचे डबल होत राहते. अनुभव बी राहणार आहे, अनुकरण बी होणार आहे, आस्था बी राहणार आहे, अक्कल बी येणार आहे. जवानी करके सोचता है, बुढ़ापा सोच के करता है. त्यावेळेला कळत नाही. 60च्या नंतर सगळं काही गोष्टी कळते, परंतु करू देत नाही. करू देत असेल तर करायचं. कुठं? 75 पर्यंत मोकळं होणं. भरोसा नाही ना तुम्हाला? भरोसा आहे का? एवढा गोळा केलो, एवढा मरमर केलो, एवढा खटाटप केलो, आता ह्यांना ठेवते की काय बर्बाद करते की म्हणून विश्वासच येत नाही. स्वतःच्या मुलावर विश्वास नाही. कारण त्या प्रकारे संस्कार तुम्ही दिला नाही. चूक मुलाचा नाही, चूक तुमचंच आहे. लक्षात आलं का? गलती तुमचं आहे. लक्ष तुम्ही दिला नाही. लक्ष दिला असेल तर या प्रकारचे घटना घडतच नव्हता. मुलं ऐकणं गेले हो अप्पा. आमच्या जवळ येऊन बोंबलं तर बसलं तर काय करावं आम्ही? आम्ही काही सांगू शकत नाही त्याला. तुमचंच ऐकत नाही. आता आमचं सुद्धा थोडं ऐकल्यासारखं करतो, अजून त्याचं चालूच राहते. म्हणून परतून येण्यासारखा कार्य आपण करूच नाही. परतून येऊ नये अशा प्रकारचे निश्चय व्हायला पाहिजे. म्हणून बसवलिंग प्रभू फार सुंदर आपल्याला
आठवण करून दिलं, ते बी एक पूर्ण करतो. अजून ते उरलेलं कशाला. आता काय शिल्लक राहिले? भागाकार. पहिले काय झाले? प्लस, नंतर काय? मायनस, नंतर मल्टी, नंतर पलटी. भागाकार, संन्यास, फक्त वाटायचं. असं वाटायचं. पडलं बघा. जे बी वाटायचंच, द्यायचंच, ठेवायचंच नाही. आल्याबरोबर उद्यासाठी पाहिजे म्हटलं, पुढी आहे बहु धगा. जागा जागा. म्हणून भागाकार करायचे. 75 संन्यास. संन्यासी माणसाजवळ मी पूर्वी बोललो तुम्हाला, संसारी हिसाब ठेवत नसेल तर ते संसारी नाही. संन्यासी माणूस हिसाब ठेवत असेल तर तो संन्यासी नाही. मला बराच वेळ म्हणतात आपण लिहून ठेवावं, कोणाला गेलो काय लिहून ठेवावं, आता आठवण राहीना लिहून ठेवावं. लाखो रुपये खालीवरी टर्नावर, परंतु काय हिसाब नाही, किताब नाही. म्हणून एवढं मोठं बिल्डिंग झाले. हिसाब ठेवलं तर हिसाब एखादी करत मी बसलो असेल तर जमाखोरी होऊन जातो. कसं खर्च करू म्हणून विचार केला असेल तर हे होऊ शकत होतं का? नाही. म्हणून माय संन्यासी आश्रम 75 वर्षाच्या नंतर आपला आपण करावा विचार, तेने सुख फार होय. जेव्हा कोणाचा विचार करू नये, ना नातूचा विचार करायचा, ना नवऱ्याचा विचार करायचा, ना लेकराचा विचार करायचा, ना शेताचा विचार करायचा, ना पैसाचा विचार करायचा, ना गळ्यातला विचार करायचा, ना नाकातला विचार करायचा, ना कानातला विचार करायचा. अजून काय काय आहे की बर बघा, आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. म्हणजे आमच्या जवळ रडणारे लोक येतात म्हणून आम्हाला अनुभव जास्त आहे. फक्त तुमच्या स्वतःचा अनुभव तुम्हाला असेल, परंतु आमच्या जवळ येणारे अनेक लोक नवऱ्यासाठी रडणारे, पैशासाठी रडणारे, शेतासाठी रडणारे, बहिणीसाठी रडणारे, दररोज 10 गिरीकी येते माझ्याजवळ. माझा अनुभव कोणाचा जास्त राहील? आम्हालाच राहील. घरातल्या गोष्टी तुम्हाला कसं माहिती? काय काय लोक विचारतात, घरातल्या गोष्टी तुम्हाला, बायकोच्या गोष्टी तुम्हाला कसं माहिती? नवऱ्याच्या गोष्टी तुम्हाला कसं? नवरा येऊन बायको बद्दल बोलते, बायको येऊन नवरा बद्दल बोलते, म्हणून दोघांच्या गोष्टी मला माहिती आहे. लक्षात आलं का? म्हणून अनुभवाविना बोलू नये, हे अनुभवाचा गोष्ट आहे. म्हणून मी पुस्तकामधला कमी सांगतो, परंतु हे अनुभव जास्त. आणि पुस्तकातला तुम्ही सांगत बसलं, तुम्ही तेवढं लक्षातच येत नाही तुम्हाला. तुमचं तुम्हाला ठोकून काढलो, भारी बोलतात. लक्षात, महाराज भारी बोलतात. काय बोलले? तुमचं तुम्हाला बोललो, दुसरं काय बोललो? हे आहे गोष्टी. ठीक आहे. परतोनी आला ऐसे नाही, भोगी गेलो आम्ही संसारात भोग. संसारात भोग. आता वाटे त्याग करावं. काय मजा केली. नंतर काय म्हणू लागले? महाराज सजा मिळू लागले हो, कसं तरी करा, ह्याच्यापासून सुटका व्हायचं. पहिले अटॅचमेंट व्हायचं. भोगी गेलो आम्ही संसारा भोग. आता वाटे त्याग करावा. पहिला छंद लागते, नंतर ते छंद लागलेली सुटका होणं फार कठीण होते.
पहिला त्याचा गोडी घ्यायचंच नाही, घेतल्यावर सुटका होतच नाही. फार अवघड आहे. लाखात एक व्यक्तीचं काहीतरी सुटका होईल. ज्यावेळेला संसाराचा भोग भोगलेली व्यक्ती, यावर्षी ते महाराजांच्या अनुपस्थित झाले, नाही तर प्रतिवर्ष राहत होते. त्याला होतं तंबाखू सवयी. महाराजाला, महाराज लोकांना बी तंबाखू सवयी हो आजकाल. फार अवघड आहे. तुमच्यासारख्याला हाय ते उगा फिरत राहता, भनभनी राहते, ते गोष्ट वेगळी. परंतु निवांत असलेले लोक सुद्धा तंबाखू खाणं म्हणजे किती अवघड आहे. इथं वाटामध्ये एक गाव लागते आपल्याला. त्यांनी गुटखा, तंबाखू, मत अजून चहा काय मोठी गोष्ट नाही. दुसरे गांजा, अजून अप्पो, अजून चरस, अजून मेन गोष्टी सांगणं गेल्या तुम्ही. ओळख नाही का? म्हणजे त्याचं गोडी बघितलेली लोक आहेत. म्हणजे अशा प्रकारचे व्यसन त्या व्यक्तीला लागला होता. मठातून हकलपट्टी करावं लागला त्यांना. लक्षात आलं का मी काय बोललो? तर डॉक्टर ज्यावेळी आपल्याला बोलतात त्यावेळी आम्ही सोडावा म्हणून असा प्रयत्न करतो. त्यावेळी त्यांच्या लक्षात येते मेलं तर हरकत नाही, परंतु सोडायचं नाही. त्यानेही निश्चय करतो. म्हणायचं निश्चय झाला, कसायचा? मरायसाठी. मरण्यासाठी तो निश्चय करतो, परतून येऊ नये म्हणून हे निश्चय करतो. किती उलट आहे. वाटला होता बरं होईल म्हणून, बरा होईल म्हणून वाटला होता. अडकून बसल्यावर कळालं. आता ज्यावेळी अडकून बसतो त्यावेळी सुटका होत नाही. पहिलेच पडायचं नाही, पडल्यावर भयानक अवघड आहे. आता वाटे त्याग करावावे. आता वाटते त्याग करा. तुमच्या मनात कवा तरी आला असेल, भुरी आता महाराजाजवळ जाऊन बसा, भुरी आता. कधीतरी वाटलं असं, फुरी आता, फुरी असं वाटले की नाही हो गुडवे? वाटले म्हणून एवढं बसून आहे तुम्ही इथं, नाही तर एक महिना राहणं म्हणजे भयानक अवघड आहे. हा, एक असंच धमकी दाखवायचं बायकोला. भाग काहीतरी गेलं की मी संन्याशी होतो म्हणायचं. काहीतरी गेले की मी संन्याशी होतो म्हणायचं. ते दररोज ऐकून कंटाळून गेले बाई. संक्रांती होत, मी सांगितलं आठवण करून देतो तुम्हाला, मायला आठवण, कोणाला आठवण. संक्रांती होत, शेंगाचे पोळे केले होते. शेंगदाणी भाजून गुळ वगैरे घालून करतात ना, आणि गायीचं तूप होतं, साजूक तूप, फर्स्ट क्लास पिवळं झोर तूप होतं. हा, कन्यासारखं होत राहत होतं पहिले तूप. रवासारखं राहत होते. गंमत. इथं जेवण तुम्ही करत असेल तर इथं गप्प म्हणून वास यावं. काही लोक, कंजूस लोक, तूप हाताला पुसून येऊन बाहेर यावं. काय सावकार, तुमचं प्रसाद झाले वाढते, तूप खाल्ले वाढते. पोट भरून तूप खाल्लं म्हणा, म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी हाताला पुसून घेऊन यावं. असे काही कंजूसी लोक. फार अवघड आहे. विचित्र ऐकायला मिळते. एक माणूस मुलगी देण्यासाठी आला होता म्हणा, मी विसरलो बघा, आठवण ठेवा. काय सांगत होतो तुम्हाला? शेंगाच्या पोळे. नंतर आठवण ठेवा. ठेवता का?
ठीक आहे. तर सोयरी करण्यासाठी तो आला. सोयरी करण्यासाठी आला. आल्यानंतर पाहिलं तर प्रसाद वगैरे झाल्यानंतर मुलीला असं त्यांना द्यायचं होतं, भयानक कंजूस माणूस पाहिजे होतं जावाई. आता उपचार वगैरे केले नंतर जे लग्न करणारा मुलगा होता की नाही, आमच्या घरी तुम्ही या, आमचा सगळं कारोबार बघा म्हणले. ते घरी घेऊन गेले. उपचार वगैरे केल्यानंतर सुपारी खायचं होतं. त्या मुलीला ह्याला त्यांच्या घरच्याला हाक मारले, हे सुपारी घेऊन ये म्हणले. त्याने एक दस्तीमध्ये एक सुपारी आणून घडी करून सुपारी दिली. गुळगुळगुळ केला, नंतर काढला, पुसला, त्याच वगैरे ते एवढं कंजूस. हसा हो, बेमारी जाते. हसला तर बेमारी जाते. कधी हसत राहावं. आणि पोट दुखाव हसून 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 काही काही लोक पोट धरून घेतात. तुम्हाला हसू येत नसला तर काय करा, आप्पा प्रवचन मध्ये असं बोलले होते म्हणून शेतामध्ये आठवण काढायची, मोकळं हसायचं. ते लोक म्हणतील काय पागल झाले काय, एकटं सजलं काय पागल झाले काय. त्यांना पुसलं, पुसून द्या, गुळगुळ करा. तो म्हणाला, हे सुपारी 7 पिढीपासून आहे. मला तो 7 पिढीपासून, एक पिढी नाही. जावई बापू छान सापडले. तिथं मुलगी द्यावा असं वाटलं मला त्याला. लक्षात आलं का? असं हो, तुम्हाला बोलत होतो तरी शेंगाच्या पोळ्या संक्रांतीच्या वेळेला केले होते. काहीतरी निमित्त लावून भांडण सुरू झालं. बघ, तू काहीतरी गेलं तर मी काय करतो, संन्यासी होतो, घर सोडून जातो. त्याला तंगून गेली होती, तंगून गेली. कुठं जायचं तिकडे जा म्हणले त्याला. तुला काय करायचं ते करून घे. आता त्यानं म्हटलं, जेवण झाल्यावर तर म्हणणं गेलो. आता भरपूर भूक लागली, आता मी इथं राहावा, माझा अपमान होतो. तर तो काय केला, गेला मारुतीच्या पारावर जाऊन बसला. ते पोराला सांगितले, हे बाळ, नैवेद्य दाखवून ये की रे देवाला. महादेवाचं मंदिर, मारुतीचे मंदिर, पांडुरंगाचं मंदिर सगळं एकच ठिकाणी होते सगळं. त्यावेळी ते मुलगा गेला, वडील तिथं बसले होते. भावा, तू इथं कसं काय बसलास, तुला माहित नाही का रे भांडण झाले. भांडण झाले मग आई रडली की, कस का रडते रे, तुझा बाप कुठं गेले की म्हणून घळ घळ रडलेले. किती माझ्यावर जीव होत त्याचा, उगाच ह्या तोंडाला बोललो, असा माझा तोंडाला माती पडू दे, असं तसं. त्यावेळेस त्याला वाटलं, असं बोलली की, असं माझ्यासाठी रडलेली की, बरं ठीक, चल मग जाऊ. आलाच की म्हणजे झालं. बघा काय म्हटले, आत्ता वाटे त्याग करावा.
आत्ता वाढते त्या करावा, परंतु जड झाला भारी. अवघड आहे बघा. अग्नीची ते मुख, अग्नी ते सुख, मानी जैसे सती. ಬೆಂಕಿಯ ಬಳಿಯಲ್ಲಿ ಬೆಣ್ಣೆ ತಣ್ಣಗಿರಬಹುದೇ. बघा, इस्तूच्या समोर लोणी थंड राहते म्हणून काही सांगता येत नाही, ते पगळावंच लागते. अग्नी आहे, सतीमाना एक प्रकारचे अग्नी आहे. जैसे सती अग्नीचे ते सुख, माने जैसे सती. अग्नीला आलिंगन केल्यानंतर काय करते, जाळून टाकते. त्या प्रकारे तर आपण केलेले पुण्य सती केलेले पतीला येत नाही, पती केलेले सतीला येत नाही. लक्षात घ्या, आमचं कर्म आपणच भोगावं लागतं. केली या कर्मा ते भोगावे ते फळ. आपला कर्म आपणच भोगावं लागतं, त्यासाठी आपला आपणच करावं लागते विचार. त्या प्रकारे बसवलिंग म्हणे तैसेची करावे. आता काय पाहावे मागे पुढे. मागे पुढे म्हणजे आता लक्षात आलं, ते कोणासाठी कोणी मेलं तर काही त्या ठिकाणी संबंध लागणार नाही. मागेही बढू नका, पुढे बी बघू नका. तुमचा तुम्ही विचार करून त्या ठिकाणी पाऊल ठेवा, तुमच्या कल्याण होईल म्हणून बसवलिंग प्रभू पुढची सूचनामध्ये सांगितलं. म्हणजे त्यावेळे अग्नीमध्ये आहुती होणारे जी सती होते, सतीला गेल्यानंतर त्याला मोक्ष मिळेल हे मागचा घटना झाला, पुढचा घटना झाला. हे पुढे बी विचार करू नका, मागे बी विचार करू नका. काय पाहावे. बसवलिंग म्हणे तैसेची करावे. आता काय पाहावे मागे पुढे. जैसा आम्ही बोललो त्या प्रकारचे तुम्ही करा, मागे पुढचे विचार करू नका. बीती हुई बात, खोए हुई वस्तु, मरे हुए आदमी इसका बारे में सोचेगा, कभी सुखी नहीं होगा असं म्हणून सांगितलं. भूतकाल, भविष्यकाल, वर्तमान काल. भूतकाल बीती हुई बात, वर्तमान काल आता होणारा काल, भविष्यत काल म्हणजे पुढे होणारा जो काळ. पुढचा बी विचार करू नका, मागचा बी विचार करू नका. इंदिंगे नाडिंगे यंदेनादडे निम्माणे निम्म प्रमथर आणे. काय म्हटले? इंदिंगे नाळिंगे यंदेनादडे निम्माणे निम्म प्रमथर आणे. म्हणून उद्यासाठी संग्रहित कुठलेही संत गोळा करून ठेवलेले नाही. थोडासा तांदूळ जास्त आणला तर सती त्यांना शिवे दिले मारायला. ಈ ಸಖಿ ಆಸಿ ನಿಮಗೆ ಕೈಯ ಆಶೆ ಎಂಬುದು ಅರಸಂಗಲ್ಲದೆ ಶಿವಭಕ್ತರಿಗೆ ಉಂಟೆಯೇಯ. आशा कोणाला असावा? अरस म्हणजे राजाला असावा आशा. परंतु आमच्यासारखे शिवभक्तांना आशा घेऊन कार्य करायचे. संपूर्ण टोटल लक्ष शंभूचा आमच्यावर असताना उद्याचा चिंता कशाला? उद्याचा विचार करायची गरज नाही. उद्याचा विचार केल्यानंतर म्हणजे तुम्ही देवाचा विचार सोडलात असं वाटतंय, त्यांच्यावर तुमचा भरोसा नाही असं वाटतंय. त्याकरता या ठिकाणी आपल्या स्व अनुभवामध्ये सुद्धा आम्ही हे आनंद लुटलो. उद्यासाठी कधी विचार केलाच नाही आणि करायचं अगोदरच सगळं व्यवस्था या ठिकाणी होत आहे. जवळजवळ 20-22 वर्षापासून या ठिकाणी आमचं अनुष्ठान चालू आहे. तर आम्ही निवांत राहतो, परंतु आणून देणारे आणून देतात, पूजा करणारे पूजा करतात, प्रसाद देणारे प्रसाद देतात. इंदिंगे नाळिंगे यंगनादडे निम्माणे निम्म प्रमथर आणे. शपथ घातले देवाला. काय म्हणून? माय काय म्हणून शपथ घातले?
संत मंडळी, शरण मंडळी, शिवपूजा निष्ठ असलेले जी मंडळी आहे त्यांनी बसव कल्याण नगरात असलेले जो साधू संत होते त्यांनी शपथ घेतात. काय म्हणून? देवा उद्यासाठी मी एखादी मागितलो तर देवा तुझा शपथ आहे म्हटले. उद्यासाठी मागितलं तर इंदिंगे संध्याकाळी सुद्धा मी विचार करणार नाही म्हणले. संध्याकाळचा विचार नाही, उद्या तर पत्ताच नाही. लक्षात आलं का? काय काय लोक पिढान पिढी विचार करतात. एक महाराजजवळ आले, नमस्कार केले. कशासाठी आला रे? आपा 13 पिढी बसून खाण्यासारखं एवढं आमच्याजवळ व्यवस्था आहे, 14 पिढीसाठी आलो मला. बघा, 13 पिढी बसून खाण्यासारखं आहे, परंतु 14 पिढीचं कसं होईल म्हणून मला टेन्शन आहे. त्याकरता तुम्ही आशीर्वाद द्या. त्यानं म्हटलं 14 पिढीचं व्यवस्था केलं तर तुला 15 पिढीचं होणारच आहे, 15 पिढीचं केलं तर 16चं होणारच आहे. हे काही मोठी गोष्ट नाही. एक मुठ अन्न दान कर, एक पिढी तुझं कल्याण होते म्हणे. मग ह्या मला एक मुठ काय मोठं कशाला, एक 10-20 मुठ देतो? नाही, मला नाही, हे माझा शिष्य करते, मी करत नाही. माझा शिष्य एक, तो शिष्य करतो. जाऊन भेटा मला, एक मुठ अन्न घ्या म्हणावं. त्यांना स्वीकार केला. समजून घ्यायचं एक पिढी तुझं कल्याण. बसून खाण्यासारखं किती सोपं उपाय आहे म्हणला. गेला कुठं आहे तर पत्ता काढले त्यांचे. जंगलमध्ये नदीच्या किनारीवर एक झोपडी घालून साधना करत होते. दरवाजा बंद होता. जाऊन ठोकलं दरवाजा. गुरुजी काढा. कोण आहे? मी या गावातलं सावकार आहे. कशासाठी आला? तुम्हाला दान करावं म्हणून आम्ही आलो. दान करावं म्हणून आम्ही आलो. दान स्वीकार करून घ्या. त्यांनी म्हटलं, तू दान करायला तयार आहे, परंतु संध्याकाळीचं व्यवस्था आता माझ्याजवळ झालेली आहे आणि सकाळीचं व्यवस्था झालेली आहे. उद्या या बघू तुम्हाला. संध्याकाळीचं व्यवस्था झाली आणि उद्याचं व्यवस्था झाली. परवाच्या दिवशी या म्हणले. परवाच्या दिवशी आला तरी सुद्धा नाही, व्यवस्था 3 दिवसाचं व्यवस्था पहिले झालेलं आहे म्हणले. असं 10-20 रोज गेले. त्यांनी विचार केला, उद्याचा इंतजाम झाले म्हणून मला देतं. मी 13 पिढीचा विचार करलो. माझा एवढा मूर्ख कोण आहे म्हणून. महाराजी तुम्ही दान घेऊ नका, परंतु मला दर्शन द्या म्हणले. त्याला लक्षात आलं का? उद्यासाठी व्यवस्था आहे, तू द्यायचा गरज नाही म्हणून सांगणारे जो संत, त्यांच्या जो उपदेश त्या व्यक्तीला लागला. म्हणजे सांगायचं तात्पर्य, जो संत असतात शंभूशी समर्पण झालेले आहे, त्याने डगमळ कधीच होत नाही, त्याला कधीच कमी पडत नाही. यांना मान अपमान निम्मदैया, यांना हानी वृत्ती निम्मदैया. बळिगे काही निमित्ते कूडल संगम देवा. माझा मान तुझंच आहे, माझा अपमान तुझंच आहे, माझा स्तुती तुझंच आहे. लक्षात आलं का? हानी वृत्ती निम्मदैया. नुकसान झालं तर मी तुझंच आहे, फायदा झाला तर मी तुझंच आहे, माझा काय त्याच्यामध्ये नाही. असा म्हणणारे बसवलिंग प्रभू, पुढे बी विचार करू नका, मागे बी विचार करू नका. आता प्रचंड जे तुम्ही आहात ना, आता या ठिकाणी तुमचे विचार चालू असू दे म्हणून त्यांच्या स्मरणात राहा म्हणून बसवलिंग प्रभू बोललेले आहेत. तर डोळा भरून हसलो, पोट भरून बी हसलो, डोळा भरून बी. आता पोट अजून पोटापर्यंत गेला नाही, मी फक्त डोळ्यापर्यंतच होतो. बघू कधीतरी सन्निवेश आला तर पोट धरून हसण्यासारखं लोळा. पोट धरून कधी कधी लोळतात, हसण्यामध्ये एवढा लोळतात, एवढा हसला ना त्यांच्या बेमारीच खतम होते. लक्षात आलं का नाही?
तर हसण्यासाठीच हे जन्म आम्हाला मिळालेले आहेत. मनुष्य जन्म. कुठल्याही जन्मात तुम्ही खुशी व्यक्त करू शकत नाही. कुठल्या तरी प्राणी दाखवा, हसणारे प्राणी, हुडकून काढा बघू. नाही. भाग्यशाली आहात, या जन्मात येऊन हसण्याचा संधी तुम्हाला मिळाले. आणि दरदिवस अनेक भाविक भक्त या ठिकाणी येत आहे. संकल्प करून ज्यावेळेला गुरुमाऊलीच्या प्रती निष्ठा ठेवलेत, त्यांच्या मनोकामना आतापर्यंत पूर्ण होत आलेत. त्या प्रकारे आता बिदरहून भक्त आलेले आहेत. आकाश हे अभिषेक अरुण 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 अरुणजी डॉक्टर व्हावा म्हणून माताजीचा संकल्प होता. ते डॉक्टर बनले. एमबीबीएस कम्प्लीट आहे. आता एमबीबीएस थर्ड इयर आहे. आणि त्याप्रमाणे बिदरमध्ये 5-6 डॉक्टर झालेले आहेत. आणि 5-6 डॉक्टर पैकी एक डॉक्टर श्रुती म्हणणारे डॉक्टर वाटामध्ये आपल्या पदयात्रेमध्ये तडखेलमध्ये येऊन सतीपती दोघं मिळून आमच्या सगळ्यांचं शुश्रूषा केले, उपचार केले. त्यांनी फ्री दवा वाटप केले. एमडी डॉक्टर आहे आणि एमबीबीएस श्रुती डॉक्टर आहे. आणि त्यांनी कन्नडा मीडियम असतात सुद्धा आपल्या प्रति निष्ठा बाळगले. फ्री एमबीबीएस त्यांना लागला. तर अशा प्रकारचे अनेक भाविक या ठिकाणी येऊन सेवा करत आहेत. त्यांचे सुद्धा अवगमन या ठिकाणी झालेले आहेत. गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. आणि सकाळी सकाळी कोणीतरी जाता जाता भेटून गेले, आपण प्रसादामध्ये आमचा सहयोग लाभू दे म्हणून अर्पण केलेले आहे. तर तुम्हा सगळ्यांचं इथे चिंतन करतो. उद्या सकाळी 9:30 वाजता या ठिकाणी पूजासाठी सुचिरभूत होऊन या ठिकाणी येऊन बसा. सांब जय नमः पार्वती शिव हर 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 महादेव.